नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। न्यायालयीन आदेशानुसार थकीत वेतन देण्यात होत असलेल्या विलंबाविरोधात शिक्षक भारती संघटनेच्या विनाअनुदानित कृती समितीने आज पुणे येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन छेडले। राज्यातील धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यामधील शिक्षक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। न्यायालयीन थकीत वेतन द्या, शिक्षकांना न्याय द्या या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। संघटनेने ठाम भूमिका घेतली की न्यायालयीन आदेशानुसार सर्व शिक्षकांचे थकीत वेतन आणि CHP शिक्षकांचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करावे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल। यावेळी प्रशासन अधिकारी अनंत दाणी यांनी एका महिन्यात थकीत बिल मंजूर करण्यात येईल, तसेच विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले। आंदोलनाचे नेतृत्व जयवंत भाभड, राज्याध्यक्ष विनाअनुदानित कृती समिती यांनी केले। यावेळी प्राध्यापक महेश पाडेकर, प्राध्यापक रामराव काळे, रुपालीताई कुरुमकर, शाहू बाबर, सतीश ठाकरे, राजीव शिरसाठ यांच्यासह विविध जिल्ह्यातील पदाधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले। या आंदोलनामुळे राज्यातील शिक्षक समाजात नवचैतन्य निर्माण झाले असून थकीत वेतनाच्या मागणीला आता न्याय मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शिक्षक भारती संघटनेचा विजय असो, शिक्षक भारती संघटनेचा विजय असो। थकीत वेतन देयके मिळालीच पाहिजे, थकीत वेतन देयके मिळालीच पाहिजे, CHP शिक्षकांचे मानधन मिळालेच पाहिजे, CHP शिक्षकांचे मानधन मिळालेच पाहिजे, शिक्षकांना न्याय मिळालेच पाहिजे, शिक्षकांना न्याय। विजय असो, विजय असो। हम सब दिवाळीपूर्वी थकीत वेतन, मिळालेच पाहिजे, दिवाळीपूर्वी थकीत वेतन मिळालेच पाहिजे। शिक्षक भारतीच्या सर्व शिलेदारांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो। आज या ठिकाणी जे आंदोलन आपण केलेलं आहे, तर या आंदोलनाला निश्चितच यश आपल्याला मिळालेलं आहे। सन्माननीय बाभड सर, त्याचबरोबर सन्माननीय जिल्हाध्यक्ष काळे सर, त्याचबरोबर कुरुमकर मॅडम, सर्व प्रमुख पदाधिकारी आम्ही वरती गेलो होतो। आज मुंबईला मीटिंग असल्यामुळे आयुक्त आणि संचालक या ठिकाणी उपस्थित नाहीये। त्याचबरोबर सामान्य विभागाचे जे प्रशासन अधिकारी आहे की ज्यांच्याकडे वित्त विभाग आहे, आपले थकीत वेतन आहे, तर यांच्याकडे गेला असताना सविस्तर चर्चा झाली। आपले सर्वांचे बिल या ठिकाणी निघतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर हे जे बिल आहेत, तर हे बिल त्यांना कारणे दाखवा नोटीस सुद्धा शिक्षणाधिकारी ईओना आपल्या आंदोलनामुळे त्यांना मिळालेलं आहे। अधीक्षकांना सुद्धा कारणे दाखवा नोटीस मिळालेली आहे आणि त्यांना तात्काळ 2 ते 3 दिवसामध्ये ते बिल उपसंचालक ऑफिसला देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। त्याचबरोबर धुळे असेल, साक्री असेल, नंदुरबार असेल, जळगाव असेल, नाशिक असेल, सर्व जिल्ह्यांचे एकूण पूर्ण महाराष्ट्रातले बिल जे आहेत तर ते 400 बिल आहेत आणि आपले एकट्या नगरचे अहिल्यानगरचे जे बिल आहेत तर ते 500 बिल आहेत। ते सर्व बिल या ठिकाणी दिवाळीनंतर, दिवाळीपूर्वी आपली मागणी होती, पण आपल्या आंदोलनामुळे थोडीशी गती त्या याला मिळालेली आहे आणि जानेवारी पूर्वी आपले बिल त्या ठिकाणी निघतील। जानेवारी नंतर दुसरा टप्पा सुरू होणार आहे, जे न्यायालयीन थकीत बिल आहे, तर 1 नोव्हेंबर पासून तर साधारणतः जानेवारी पर्यंत ते बिल अपलोड होतील आणि जानेवारीमध्ये ते राहिलेले बिल निघतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आजचं जे आंदोलन आहे, तर या आंदोलनासाठी आपल्याला हेच प्रक्रिया राबवायची होती की आपलं शिक्षणाधिकारी असेल, वेतन अधीक्षक असेल, उपसंचालक असेल, यांच्या पातळीवरच फाईल त्या ठिकाणी अडकल्या जातात। आपण जर तिथे आंदोलन केलं असतं तर त्यांनी आपल्याला आश्वासन देऊन सोडलं असतं, पण आज आपण संचालक ऑफिसला आंदोलन केल्यामुळे यांना नोटिसा गेलेल्या आहेत आणि नोटिसा गेल्यामुळे त्या ठिकाणी निश्चितच आपले बिल एक 15 दिवसामध्ये दिवाळीच्या आत त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे किंवा दिवाळीनंतर। सुराज्य मराठी करिता प्रतिनिधी सचिन लगड, राजूर, अहिल्यानगर।